4-5 लोक आणखी उन्हात नी अचानकच असा धक्का मारा, असा धक्का मारा आणि दरवाजा लावा नंतर लगेच आमले काहीतरी वाटणं की या चोर आहेत, आय थिंक काहीतरी आमने जीवले धोका आहे, तर आम्ही पयाला लागू पयाला लागणू तेवढ्यात लगेच मग ते आमना मागे पैनात आमना मागे पयाला लागणं आमले काय वाटे यसनापाचे काही हत्यार वगैरे त्यांनी काही आमले इजा त्यांनी पोहोचाव, कारण की आमना पण पैसा वगैरे काही लिहितीन पण आमले इजा करतील म्हणून आम्ही पयाला लागणू. पयानंतर मग पुढे घेऊ ते म्हणा भाऊले पकडा देसी, मी ते मजमा घुसनू अंधारामा पण भाऊ स्टेट घ्या भाऊले पकडा, पण माले खंत होती म्हणा भाऊ सापडना, तर माले मी परत भाऊनी माले कॉल करा, भाऊ म्हणे असं तू भ्याऊ नको, मी गाडी माझे म्हटलं मी करस म्हणतं काहीतरी बॅगा बी चेक करायला प्रयत्न करा. आणखी काय विचारेत बॅगास मग माल आहे का, माल मिनिंग म्हणजे काय, माल म्हणजे काय रास, म्हणजे चोरसले कोणताच प्रकार ना डर नाहीये, डर म्हणजे काहीच नाहीये. डर म्हणजे आपल्या गाड्यात मोक्का चोर फिरणार, मोक्का चोर आहे. सपोर्ट असं वाटत, सपोर्ट म्हणजे काहीतरी सपोर्टच असू शकत, कारण की त्या एवढा नंदुरबार ते नसतं चढल्यामुळे एवढी डेअरिंग. आम्ही जसं जनरल मा राहू शकतं, जनरल मा येऊ शकतं, जनरल मा जशी सेफ्टी नाहीये तशी स्लीपर मा सुद्धा सेफ्टी नाहीये, आरपीएफ ना माणसे नाहीयेत, काय करायला पाहिजे असा वेळेस. जनरल मा काय स्लीपर मा जर नाही सेफ्टी तर जनरल मा काय होईल. आम्ही जनरल सोडीसी स्लीपर मा येतच कशा करता येतच, सेफ व्हान पाय, सेफ राहून पाय, तडे बी सेफ नाही. नमस्कार, जय खानदेश मंडळी, मना खानदेश मा आपला हार्दिक स्वागत आहे. नुकताच आपण खानदेश ताई उधना उनुत सुरत उनुत आणि आहे जी आपली गाडी आहे, या गाडी मा प्रवास करत असताना गैरात चोरीना घटना वगैरे राहतात, कोणा मोबाईल जाय राहणार, कोणा सोना चैना जाय राहणार, तर असा आजच 5 किस्सा होतात आमना समोर आणि एक गैरी मोठी घटना कोणा जीव जावा पाई आज वाची गई आणि आपला खानदेशी पोलीस डेरिंग देखाडी म्हणीसी एक पोरांना जीव वाची घ्या आणि कशी घटना व्हायनी सत्य घटना परिचय भाऊन त्याचं सांग बातचीत करावेत. भाऊ काय नाव तुमनं? मन नाव जितेंद्र गिरासे भाऊ. गाव कोणतं? गाव मन दोंडायचं आहे, सुरत राहतात. बराबर, सुरत इराण तुम्ही. एक मोठी दुर्घटना व्हाय, कशी होती घटना, काय होईल? घटना अशी वहिनी की आम्ही नंदुरबार पहिले दोंडाचे बसलो आम्ही, त्यानंतर स्लीपर मा उनूत, कारण की जनरल मा इथली भीड असल्यामुळे ते की आमले ना स्लीपर मा यावं लागलं. त्यानंतर आम्ही टीसीले विचार, टीसीने काही आमले सांगणे, टीसी म्हणे तुम्ही चेंज करू शकतास, म्हणतो ठीक आहे चेंज करताच. पुढे उतरली सूत नंदुरबारले उतरलो, नंदुरबार उतरानंतर आम्ही बसलो तडे, आमनावर 2-3 लोकेशनी ध्यान क्या आय थिंक आमना पेरावतच आहे का काय माहिती, त्यासने आमनावर ध्यान, हा मग काय त्यासले काय ते माहिती नाही, पण त्यासने आमनावर ध्यान, आमना मागे उन्हात आमना मागे यावनंतर आमनी दखा लागत त्या काय काही नाही, खाली बॅगा वगैरे दखेत काही नाही. आम्ही जसा उन्हत खाली बॅगा ठेवात, बॅगा ठेवानंतर लगेच मग तेवढ्यात लगेच टीसी उन्हात, टीसीले सांग की टीसी म्हटलं आमच्याकडे जनरल तिकीट आहे, तर आम्ही येऊ शकतो सुरत पर्यंत जाऊ शकतो, तुम्हाला काही फीज होणार आम्ही देऊ शकतोस. टीसी म्हणे तुम्ही काही द्या, पुढे जाऊ शकतस. टीसीने आमले पुढे काढ दिला, टीसीने पुढे काढानंतर त्या लोकेशनं तिकीट चेक कर का नाही करत ते काय माहिती नाही, चेक कर का नाही, कारण की मी आणि मना भाऊ होता, मी आणि मना भाऊ असल्यामुळे मला जास्त आई होती, त्या लोकेशनं बिहेवियर वाईट होतं म्हणून मी त्यासनावर नजर ठेवली होती, म्हणून मी पुढे गेल्यानंतर त्या लोके परत मना आमना मागे होणार 2-3 जण, त्यासनी 3 जण यावानंतर त्यानंतर सागर पाटील हा मित्र मना भेटानंतर त्या लोकेशनी दुसऱ्या लोकेशले आखो इशारा करा, त्यासना काहीतरी असतील, त्या लोकेशले इशारा करानंतर टोर्स दखाडी, पण त्यासना पहिले त्यासना जोडे आमनं संभाषण होईना, त्यासना जोडे बोलणं होईना की तुमले टीसीचे काय बोलणं होईना, ते म्हणे आम्ही स्टाफवाला माणसे कोणता राहतस, स्लीपर गालीशी स्टाफवाला माणसे राहतस, स्टाफवाला माणसे काहीतरी बिहेवियर राहस, काही बोलणं नाही राहस, बरोबर काही ड्रेस कोड वगैरे. जे चोरसले कोणताच प्रकार ना डर नाहीये, डर म्हणजे काहीच नाहीये. डर म्हणजे आपल्या गाड्यात मोक्का चोर फिरणार, मोक्का चोर आहे. सपोर्ट असं वाटत, सपोर्ट म्हणजे काहीतरी सपोर्टच असू शकत, कारण की त्या एवढा नंदुरबार ते नसतं चढल्यामुळे एवढी डेअरिंग. मी त्यासले विचार तुम्हाला काय संबंध, तुम्ही आरपीएफ वाला आहेत, पोलीस आहेत, तुम्ही इव्हन की तुम्ही टीसी आहेत, तुम्ही आमच्या बॅगा का चेक करणार. मी शिवी त्यासले बोलनू, ते आमनाकडे वेगळी भाषा बोलतात, पण त्यासले समजी राहते, आमनी लँग्वेज समजी राहती, हिंदी समजी राहती, गुजराती समजी राहती, मराठी समजी राहती, खानदेशी समजी राहती, बटी लँग्वेज बोली बट समजी राहतं. तेवढा मग बटा आपला पॅसेंजर मित्र परिवार सागर असो, आपला लक्ष्मण दादा उन्हात सगळा भाऊ वगैरे होणार, मना भाऊ होता म्हणून मला जास्त खंत वाटी राहती की मी त्या व्यक्तीले तताने एक व्यक्ती लगेच फरार होईना, जो मेन व्यक्ती होता, त्यानंतर दुसरा व्यक्तीले मी पकडानंतर त्याले की याले ताबा मा देऊ दाबेन, आरपीएफ ना ताबा मा देऊ,
त्यानंतर आरपीएफ ना ताबा नंतर सगळ्या पोरे जमा होईनात की आम्ही त्यासले चिचपाडा का खांडबारांजोडे आम्ही त्यासले जमा करा, पोलीस पाहिजे आरपीएफ पाहिजे, त्यासनी बी चेक वगैरे करत ते काही पुढली काय प्रोसेस काही माहिती नाही, गाडी निघाई पण तडेन गाडी निघाई. आता काय प्रशासनले आपलं काय सांगणं आहे? प्रशासनले असं सांगणं आहे की आम्ही वेल एज्युकेटेड लोक आहेत, आम्ही जर या ट्रेन मा अजून सराव नाही कर पाहिजे चांगला म्हणजे आमनं कंटिन्यू येणं जाणं आहे, बरोबर कंटिन्यू येणं जाणं आहे. आज पोऱ्या आऊ पोऱ्याना यावर 5 जण रिस्पॉन्सिबिलिटी काय करा पाहिजे. आज जर आऊ पोऱ्याला काय वय जातं किंवा माले काय वय जातं किंवा आऊ बावले काय वय जातं ते आमना परिवार काय करता. या चोरेस मुळे आमना काय होतं, आमना परिवारने काय होतं, आमना जीवना धोका होता. त्यामुळे मी सर्वांसले एक विनंती करत जी आमनावर बितेले ती दुसरा स्वर नाही बितान पाय म्हणून कडक ते कडक तुम्ही वरते प्रशासनले सुरक्षा लावायला पाहिजे किंवा तुमना आमदार असेल खासदार असेल किंवा काही असेल त्यासले ना तुम्ही कंप्लेंट करायला पाहिजे, पोलीस चौकशीले कंप्लेंट करायला पाहिजे की आई आपला रूटले आई अशी घटना बंद करायला पाहिजे, आई चुकी नाही. काय सांगशात अशी घटना वैरणात दिवसेंदिवस आपल्याकडे घटना वैरणात काय सांगशात? मला एकच सांगणं आहे की आपल्या या खानदेशाच्या लोकांनी जनता येणी सुरतले बडा येणे ज्यांना प्रवास येतेच आलं यांना करता एक आरपीएफ वगैरे येतेच ना रामपाला ते मी जे टीसीने 3 ते 4 हप्ता त्यांनी फोन करा तरी आरपीएफ ना काही होते ना लवकर रिस्पॉन्स भेटा आणि 2 महिना सामने 2-3 झगडा होईनात म्हणे मी पहिनू मना मागे लगे म्हणे लक्ष्मणले फोन करा त्यांनी लगेच त्यांनी सपोर्ट करा नंतर आम्ही थोडं जागृत होऊन लोकसले जागृत करा. एक आहे की या जो चोर चपाटा लोक आहेत या एकदम जागृत नाही म्हणजे या ना डर निर्माण नाही झाले, कुठला डर नाही दिसले म्हणून असं एक प्रशासनाने एक 10 दिवस नाही जे चॅनल त्याचे जास्तीत जास्त सबस्क्राईब करा पाहिजे आणि सेल करा आणि शेअर करा आणि लोकच ना जागृत करा लोकसले आई घटना जास्तीत जास्त थांबान पाहिजे आपलं आणि आपला खानदेश जनता येणारी त्याचं सुरक्षित राहून पाहिजे खानदेशी जनता एवढं मन मत आहे. आम्ही जसं जनरल मा राहू शकतं, जनरल मा येऊ शकतच, जनरल मा जशी सेफ्टी नाहीये तशी स्लीपर मा सुद्धा सेफ्टी नाहीये, आरपीएफ ना माणसे नाहीयेत. काय करायला पाहिजे असा वेळेस जनरल मा काय स्लीपर मा जर नाही सेफ्टी तर जनरल मा काय होईल. आम्ही जनरल सोडीसनी स्लीपर मा येतच कशा करता येतच सेफ व्हावून पाहिजे, सेफ राहून पाहिजे तडे बी सेफ नाही. तर मित्र आज गैरी मोठा दुर्घटना होणार आहे वाची आणि डेअरिंग आपला पास ना जरूर आपला खानदेशी पोरस माहिती आणि भाऊ तुम्हाला डेअरिंगले सॅल्यूट आहे. असंच डेअरिंग आपला पोरस म्हणून आपला काय सांगतो? बरोबर आहे. जनरल मा जर स्लीपर मा जर सेफ्टी नाही आहे तर जनरल मा काय खरं आहे, बरोबर आहे. आणि कसं आहे सण वगैरे राहणार मग आपला पोरं जातच आपला खानदेश मा सणले जास्त मानतस मग तिकडते आवाज टाइमले त्या टाइमले कसं आहे मग घरते थोडाफार 2 पैसा देल राहतस मग येस ना काय मत राहस थोडीशी दारू बी पेल वाटणार त्या म्हणजे भरपूर दारू पेल होतात त्या त्यातले सुधरे नाही प्रॉपर. ओके मग जसं आमना सागर भाऊने लगेच मला कॉन्टॅक्ट करा पण कॉन्टॅक्ट कस काय करू शकता रोमिंग ना प्रॉब्लेम होता पण करा लागणार नंबर कॉल लागणार लगेच तुरंत आम्ही 2-3 जण पडून लगेच मग 139 कॉल करा 139 कॉल करा नंतर मग त्यांना संगे बोललो मी की असं गाडी नंबर हाऊस आहे त्यानंतर मग तेच रिस्पॉन्स येणार त्यानंतर मग आमले नवापूरले आरपीएफने त्या भेटणार आम्ही गाडी थांबाडी मग त्या जो व्यक्ती होता प्रॉब्लेम करणारा ते बाकी ना तर उतरी घेतात चिंचपाडा पण जो बाकी होता त्याले आम्ही आरपीएफ ना हँडओव्हर करा. ओके तर कधी बी काही बी प्रॉब्लेम होईना तर 139 कॉल करा आणि बस एवढं. तर मित्रस्वन देखा आपल्या ज्या भागना गाड्यात खानदेश भागना गाड्यास मी या 2 दिवस मी प्रवास करा मी खुद स्वतः 4-5 घटना लोकच ऐकत की कोणा मोबाईल चोरी घ्यात कोण चैना चोरी घ्यात तर आपला भागमा असा असुरक्षितता का बाय आपला भागमा या सुरक्षा काबाने वाढणार प्रशासनवाला. तर सरकारला आमची विनंती आहे आणि विशेष म्हणजे भारतीय रेल्वे बोर्डना पीएससी सदस्य आपला खानदेश भाग आहे छोटू दादा पाटील याचा कळकळीने नम्र विनंती आहे खानदेशवासी होती की आपला गाड्यास आई सुरक्षा वाढायला पाहिजे जेणेकरून आपला लोक सुरक्षित राहील. असा घटना व अपेक्षा आपला लोक बचित येण्याकडे छोटू दादा पाटील थोडं लक्ष द्या. जय खानदेश.